सांगा तिसंगीच्या विकासाचं काय ह्या भागातल्या आपल्या कोणी काय केलं? सुद्धा नाही. हा 5 वर्षात तर काय भानगडच नाही, पाणी नाही, काय नाही. बर हा म्हणजे तिसंगी तलाव ह्याच्या अगोदर भरताना काय अडचणी आल्या? पाणी वरल्या आमदारनं येऊ दिलं नाही. तिकडं माळाला सोडलं पाणी नेऊन, तळ मोकळं ठेवलंय. माळाला म्हणजे कुठल्या भागात सोडलं? सांगोल तालुका. सांगोल तालुक्यात. हा आणि मत मागायला आता इकडं मत मागायला तेवढा बाळवणी गट. बर हा म्हणजे बाळवणी गटात लोकांचे अब्द केले म्हणायचे. मग काय केलं? बर मग आता काय कोणाचं वातावरण बऱ्यापैकी चालू आहे? वातावरण बाकी दुकानाचं कसं असं आम्ही शिट्टीत वाजवलं. शिट्टीत वाजवणार हा. कोण आहे? शिट्टीचा उमेदवार कोण आहे? माहित आहे की कोण? डॉक्टर बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख कामं करतील का भविष्यात? करणार की. त्यांच्या आजानं करून दावलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ही कशानं करणार नाही? म्हणजे पूर्वी तलाव भरत होता का कायम? हो भरत होतं. आबासाहेब होते हो आता अडचणी वाढल्या त्या. हा नळाच्या पाळ्या कसं होतं पहिलं? पहिलं 8 पाळ्या मिळत होतं. आता आता कुठं 2 नाही तर 3 नुसतं ताटाला वाटकण लावलं की पाणी गेलं तिकडं. बर विकासाच्या दृष्टीनं काय वाटतंय आता? काय विकास पाठीमागं काय झाला नाही, पुढं करणार आहेत. आता आपण नाव घेतलेलं आहे. बर हो तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय बोलतं ते बरोबर बोलतं. बर विकास होईल का इथनं पुढं? होणार आहे. कोणाला निवडून दिल्यावर? कोणाला निवडून द्यावं लागेल? शेतीला शिट्टीला. बोला काय वाटतंय विकासाच्या बाबतीत? विकासाच्या बाबतीत शेतीशिवाय पर्याय नाही. बर मग आता काय बापून काय कामं केली नाही ते का काय अडचण आहे त्या? बापूने कामं केली, हां तुरळक केली, पण शेती असली काय भरपूर काम होणार आहे आणि गावाचा विकास चांगल्या पद्धतीने होणार आहे. करणार आहे तुम्ही आता? बाळवणी गटात काही विकास झालेला नाहीये. बर त्यामुळे आम्ही बाबासाहेब पटलाला आपलं बाबासाहेब देशमुखाला निवडून देणार आणि शेतीला ठामपणे मतदान करणार. माझे सरपंच बाबासाहेब काशीनाथ चंद्रशे म्हणून मी त्यांना बोलवतो. आमच्या एक गावाला व्यक्ती नाही किंवा कुठल्या आडाआड्याची तुम्ही बघायला येत नाही, तुम्ही वेळ पडले तुम्ही येता, एरियावर येत नाही. बर हेच आपल्या म्हणजे या 5 वर्षात आमदार कधी फिरकलाच नाही. कधीच नाही फिरकला. बरं आता काय करणार आहे मग तुम्ही? ह्याच्यावर काय निर्णय घेतलाय गावातल्या लोकांनी? बाबासाहेब देशमुखला करणार. कारण बाबासाहेब का? बर ते बाबासाहेब देशमुख म्हणजे आमच्या गावचे जाव आहे आबा, हां त्यांचे नातू. बर त्यामुळे आम्ही आबाचं विसरणार नाही. बर नुसते नातू असून चालणार नाही. कामाच्या बाबतीत काय? कामाच्या हेतू होणार का म्हणा, जे आबाने केले हीच करणार ती. बर म्हणजे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे? भरपूर आहे. बर म्हणजे आबांनी केलेल्या कामाचं श्रेय ही त्यांच्या नातूला दिलीच पाहिजे ना. मग काय? बर आतापर्यंत ती आबांनी जी कामं केली ती बर ही आपल्या गावात सभा मंडप, ही आहिल्या भवन, बर ही आबानेच केलेली आहेत. हां पण त्यांचं श्रेय आता त्यांच्या नातूला दिलंच पाहिजे ना. दिलंच पाहिजे. बरोबर. म्हणून मतदान त्यालाच केलं पाहिजे.